झी 24 तास एक पाऊल पुढे। स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर आता रोज धक्कादायक खुलासे यातून बाहेर येत आहेत। पोलिसांच्या तपासामध्ये आयपीएलचे आणखी किती रंग उधळले जाणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। आयपीएल फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता विंदू दारासिंग हा सतत बुकींच्या संपर्कात असल्याची माहितीही पुढे आली आहे। संजय जयपूर आणि पवन जयपूर या बुकींना देश सोडून जायला त्यानं मदत केली होती असंही समोर आलंय। त्याचबरोबर विंदू सिंगच्या घरी मुंबई पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये विंदूच्या घरी 2 मोबाईल आणि 1 लॅपटॉप जप्त करण्यात आलाय। श्रीशांतच्या लॅपटॉपमध्ये ज्याप्रमाणे काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या आहेत त्याचप्रमाणे विंदूच्या लॅपटॉपमधून काही महत्त्वाचे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। विंदूच्या अटकेनं आयपीएल मधील बॉलिवूड कनेक्शन उघड झालंय। त्याला नेमकी का अटक झाली आहे ते आपण बघूया। पवन जयपूर, संजय जयपूर आणि ज्युपिटर या बुकिंगच्या विंदू संपर्कात होता। बुकिंगचे संदेश प्लेयर्स पर्यंत पोहोचवण्यामध्ये आणि मीटिंग फिक्स करण्यामध्ये तो सहभागी होता। मॅचच्या दरम्यान प्लेयर्सना भेटून बुकिंगचे संदेश तो पोहोचवत होता। मॅचमध्ये व्हीआयपी कक्षात बसून प्लेयर्सना तो इशारे करायचा। बिंदूचा फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचंही आता उघड होत चाललेलं आहे। स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर आता रोज धक्कादायक खुलासे यातनं बाहेर येत आहेत आणि पोलिसांच्या तपासामध्ये आयपीएलचे आणखी किती रंग उधळले जाणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। विंदू दारासिंगमुळे चेन्नई सुपर किंग्स अडचणीत, बीसीसीआय अध्यक्षांचा जावईही पोलिसांच्या रडारवर, मिसेस धोनीही अडचणीत येण्याची शक्यता। श्रीशांत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक झाल्यावर आता या प्रकरणी मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यातच या कोट्यवधींच्या रॅकेटमध्ये बुकिंगचं बॉलिवूड कनेक्शनही उघड होऊ लागलंय। दिवंगत अभिनेते दारासिंग यांचा पुत्र विंदू दारासिंग याला अटक झाल्यावर चेन्नई सुपर किंग्स पर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पोचू लागले। 6 मे रोजी मुंबईत झालेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मॅचमध्ये मिसेस धोनी, साक्षी आणि विंदूच्या एकत्र असण्यामागे अर्थ तरी काय असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत। या मॅच दरम्यान विंदू वारंवार मोबाईलवरून कुणाशी तरी संपर्कात असल्याची चर्चाही जोर धरती आहे। नेमका विंदू या ठिकाणी पोचलाच कसा याची चौकशीही आता सुरू झाली आहे। चेन्नई सुपर किंग्सशी संबंधित असलेले आणि बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांच्या निमंत्रणावरूनच विंदू या ठिकाणी पोहोचल्याची माहिती पुढे येते आहे। तसंच विंदूच्या मोबाईल संभाषणाच्या रेकॉर्डमध्ये गुरुनाथ यांचाही नंबर आहे। विंदूच्या अटकेमुळे या रॅकेटमध्ये साक्षी तसंच महेंद्रसिंग धोनी, बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या नावाची चर्चा रंगू लागली नसती तरच नवल। आता पोलिसांच्या तपासात आयपीएलचे आणखी किती रंग उधळले जाणार हे दिसणारच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।